थकलो बाबा कार्यक्रमातून येऊन. तर त्याच्यात एवढे हे ढीगभर दागिने घातले होते. कोणी विचारलं का तुला दागिन्याबद्दल, साडीबद्दल? हो, मी सर्वांनाच सांगितलं महागातले माझे दागिने न साडी. तू हे दागिने नकली आहे ते सांगितलं का? ते सांगणार आहे का मी? सर्वात पहिले हे दागिने काढून ठेवतो, खूप जडजड वाटत आहे. ठीक आहे, मी पण थोडासा आराम करतो, खूप थकून गेलो. अहो अहो, काय झालं? बहुतेक आपल्याकडे चोरी झाली. कपाटाचा दरवाजा उघडा आहे न सर्व सामान इकडे तिकडे पडलं आहे. पण चोरी जासाठी आपल्याकडे ना घरी पैसे राहत ना दागिने. न जे दागिने तू घातले आहे ते तर नकली आहे. म्हणजे आपल्याकडे काही चोरी नाही झाली. थांब, पण आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. कसा? सर्वात पहिले हे सर्व दागिने तू काढून ठेव न माझ्याकडे दे. मी हे सर्वात पहिले लपून ठेवतो न शेजारी वगैरे ओरडू ओरडू सांगतो की आमच्याकडे आम्ही बाहेर गेलो तर चोरी झाली म्हणून. पण हे दागिने खरे थोडी आहे चोरी जासाठी. आपण तक्रार तशीच करायची की आमचे खरे दागिने चोरी गेले म्हणून. जर पोलिसांना चोराले पकडलं न त्याच्याकडे दागिने राहिले तर आपण हेच म्हणायचं का हे दागिने आमचे आहे, म्हणजे आपला फायदा होईल ना. हो, बरोबर बोलत आहे तुम्ही, मी असंच करतो. लपवले का सर्व दागिने? हो, लपवले. जा आता न शेजारी पाजारी सांगा की आमच्याकडे चोरी झाली म्हणून. ठीक आहे, जातो मी. काय झालं व शांता? आजी, चोरी झाली आमच्या घरी. चोरी झाली? ऐकावं तेवढं नवलच बाबा. चोरी जाण्याला एक तुझ्या घरी होतच का तर चोरी जाईन? दागिने होते आमच्या घरी न काही पैसे पण होते. मग प्रत्येकाला तुम्ही पैसे काऊन मागता जेव्हा की तुमच्याकडे पैसे आहे, दागिने आहेत ना? आमचं घर तर तुमच्या घराला लागूनच आहे, पण आम्हाला तर काही आवाज नाही आला. आता चोर का आवाज करत चोरी करन का? तरी काही पडण्याचा आवाज वगैरे मी ना 2 वेळा फेऱ्या मारल्या इथून, पण मला काही कोणी दिसलं नाही बाबा. कुठं गेले होते तुम्ही लोक? एका जवळच्या कार्यक्रमाला गेलो होतो जी. जेव्हा तू जवळच्या कार्यक्रमामध्ये गेली होती तर गळ्यात हातात काहीच घातलं नव्हतं? घातलं होतं ना. घातलं होतं तर कुठं आहे? ठेवलंय ते काढून. त्याच्याशी तुम्हाला का करा लागते? इथं चोरी झाली ते महत्वाचं ना. एक तर आमच्याकडे चोरी झाली ते सोडून तुम्ही फालतूची चर्चा करून राहिल्या. तुला गळ्यात काऊन नाही घातलं, हातात काऊन बांगड्या नाही घातल्या? आता कोणालाही हा प्रश्न पडणारच आहे ना. तू एवढ्या कार्यक्रमातून येऊन तुझ्या गळ्यात हातात काहीच नाही बा. जाऊ दे आता ते. मला वाटते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करावं लागल. गण्या, लगोलग जा न पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून ये का आमच्याकडे चोरी झाली म्हणून. हो, जातो मी, पण तुम्ही पण चला सोबत. तुमच्याकडे चोरी झाली आहे ना. आता तुमच्याकडे का का चोरी गेलं हे तुम्हालाच माहिती असन. जाऊन येतो मी, तक्रार करून येतो. ठीक आहे, या लवकर. चोरी इथंच झाली आहे का? हो साहेब, चोरी इथंच झाली आहे. कोण आहे घराचे मालक? मी आहे घराचा मालक. काका चोरी गेलं तुमच्याकडे? का म्हटलं? मी म्हणत आहे काका चोरी गेला आहे. काही पैसे गेले, दागिने गेले, पण तुमच्याकडे काही पैसे दागिने होते का खरंच? थोडं शांत बसता का तुम्ही? हा रेडिओ आपल्या घरच्यासारखा वाटून राहिला का? हो, वाटत तर आहे. पैसे किती चोरी गेले आहे न कोणते कोणते दागिने चोरी गेले आहे? तरी 1-2 हजार रुपये गेले असेल साहेब चोरी. न शांता, दागिन्यांमध्ये का चोरी गेला आहे? एवढे दागिने होते तुमच्याकडे? कधी दिसले तर नाही शांतानं घातलेले? होते आमच्याकडे दागिने. एक मोहनमाळ होती, एक नेकलेस होता माझ्या आई वडिलांनी दिलेला, यांच्यासाठी एक गोफ होता, एक मोठं मंगळसूत्र होतं न लक्ष्मीहार होता न काही अंगठ्या होत्या कानातले. काही छोटं मोठं पण होतं सोन्याचं, चांदीचं. बापरे बाप, म्हणजे चांगलीच मोठी चोरी झाली आहे तुमच्याकडे. हो ना साहेब.
पण तुम्हाला कसं माहित पडलं साहेब का आमच्याकडे चोरी झाली म्हणून? आम्ही तर कोणीच तक्रार करायला आलो नाही पोलीस स्टेशनमध्ये. माहिती पडलं मला बरोबर. तुमच्याकडे चोरी झाली आहे हे मला माहिती आहे. तुम्हाला कसं माहित साहेब? कारण चोरी मीच केली आहे. हे का बोलत आहे साहेब तुम्ही? हो, मीच चोरी केली आहे. पण तुम्ही जे सांगितलं ना ते तुमच्या घरी काहीच नव्हतं. फक्त हा रेडिओ होता. तो पण मी विकायला घेऊन गेलो ना, तर दुकानदारानं म्हटलं का भंगारमध्ये जाईल. घ्या तुमचा रेडिओ परत. तुम्हीच विकून टाकाल भंगारामध्ये. नाही नाही, हा रेडिओ आमचा वगैरे नाहीये. आमच्याकडे दागिने ना पैसेच होते. आता तरी खोटं बोलू नका. घ्या. एवढाही लालची स्वभाव नाही पाहिजे बा. कायचा लालची स्वभाव? चोरी झाली आहे आमच्याकडे. आता तरी खोटं बोलू नका. मल फालतू तू पोलीस स्टेशनमध्ये पाठवत होता तक्रार करण्यासाठी. याच्यात मी पण फसलो असतो. घरी खायला नसलं तरी चालते, पण माणसानं एवढा लालची स्वभाव नाही ठेवला पाहिजे बा. हो ना, मी तर पहिलेच म्हटलं होतं काही तर चोरी वगैरे काही झाली नाही आहे. झाली आहे चोरी. हो झाली चोरी, पण फक्त एक रेडिओची, तोही भंगार. चला घरी जाऊ आपण. फालतू चोरीचा नाटक केलं आपण. आपणच फसलो फालतू. हो ना, फालतू खोटं नाटक सांगितलं लोकांना. आता नेहमी आपल्याबद्दल हे सर्व लोक खराबच विचार करन. हो ना.